यादवगिरी चषक ओके यादवगिरी चषकचा विचार करत या स्पर्धेतील पहिलं मेडल टाकलं होतं मुळगाव संघाचा नितीन पाटील. त्यानंतर दुसरं मेडल आपण बघितलं या स्पर्धेमध्ये नारद संघाच्या माध्यमातून गोलंदाज होते पिंटू पाटील होते गोलंदाज. यांनी या स्पर्धेतील दुसरं मेडल मध्ये दीपक पाटील या स्पर्धेतील तिसरं मेडल टाकले का त्याकडे फलंदाज आपण बघतोय सोमनाथ. 5 चेंडूमध्ये एकही धावकर केले गोलंदाज दीपक पाटीलने. दोन क्षेत्रक्षेत्र गॅप मधला चेंडू सीमा पार पहिला चौकार सोमनाथच्या बॅट मधला. दोन फलंदाज एक फलंदाज धावचे झालाय तर एक फलंदाज त्रिफाचे म्हणजे सरांची जोडी आपण बघतोय बॅक टू पॅव्हेलियन. तिसऱ्या क्रमांकावर आले फलंदाज मिलिंद तर चौथ्या क्रमांकावरती आपण बघतोय सोमनाथ. दुसऱ्या षटकातील गोलंदाज प्रेम पाटील स्वतः संघ नाही काय गोलवीर संघाचा. स्पर्धा आपण प्रत्येक स्पर्धा बघतोय स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षकांना जीटीसीच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली होते. असे भोईर सुरेश म्हात्रे जनप्रिय भोईर महेश बेले शैलेश भोईर सचिन म्हात्रे समाधान म्हात्रे त्यांची पूर्ण जीटीसी टीम यांच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली होती. ही स्पर्धा घर बसल्या आपण युट्यूबवर सुद्धा बघू शकता. फक्त आपल्या टाकायचे आदरणीय चषक सन 2017 गोलंदाज सज्ज गोलंदाज प्रेम पाटील सोळेगाव एंडकडनं वैयक्तिक पहिलं व संघाचं दुसरं षटक. मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न दोघा चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. समाप्ती होते. चांगली गोलंदाजी बघायला मिळते आपल्या गोलंदाजी संघाकडनं. एका बाजूला आपण बघतोय 2016चा उपविजेता एका बाजूला 2016चा चौथ्या क्रमांकाचा मानकरी यावेळी स्वतः चेंडू भिरकावून दिलाय 6 धावांसाठी गुड शॉट. मिलिंदच्या बॅटमध्ये षटकार येतोय. मिलिंद आपलं 6 धावांनी खातं करते. संघाच्या धावसंख्या दुहेरी अंकामध्ये डबल फिगर मध्ये धावसंख्या 10. बघा षटकाच्या बाहेर कोणत्या प्रेक्षकांनी आज झेल पकडला तर प्रल्हाद यांच्याकडे 400 रुपये बॉलशिक आहे. पहिल्या दिवशी 100 रुपये होते मात्र दुसऱ्या दिवशी 200 तिसऱ्या दिवशी 300 आणि आज 420 मध्ये तिकडे प्रवृत्ती लॉंग सीझन मध्ये फक्त सिंगल इतकी धावसंख्या वाटत असून होती 11 धावा धावपळ करते. बघा प्रल्हाद यांनी पहिल्या दिवशी प्रसाद सर 100 रुपये बॉलशिक होतं. दुसऱ्या दिवशी 200 रुपयाचं तिसऱ्या दिवशी काचेचं 300 आणि आज मात्र 400 रुपये बॉलशिक आहे. नक्कीच उद्या 500 रुपये बॉलशिक असेल आपल्या या लाडक्या प्रेक्षकांना. यावेळेस मात्र फुटा चेंडूचा चेंडू खेळतो कार्पेटच्या माध्यमातून चेंडू प्रबळ होतो लॉंग ऑफ रिझन मध्ये खराब क्षेत्ररक्षण चेंडू सीमा पार 4 धावांसाठी. प्रल्हाद तर बॉलशिक लावलंच आहे मात्र आयोजकांनी सुद्धा एक बाईक ठेवली आमच्या लाडक्या प्रेक्षकांना. फक्त 150 रुपयात आपल्याला कुपन फाडायचं आहे आणि 19 फेब्रुवारी म्हणजे उद्याच्या दिवसात एक भाग्यवान प्रेक्षक बाईक आपल्या घरी घेऊन जाईल. यावेळी भिरकावून दिलाय सीमा पलीकडे 6 धावांसाठी गुड शॉट. एका बाजूला स्वर्गीय रतन बासमती चषक 2016चा उपविजेता संघ तर दुसऱ्या बाजूला स्वर्गीय रतन बासमती चषकचा तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी.
तसं काय वाटतं तसं कधी ती 21 धावा करतील. 17 फुटा चेंडू पायसीचा अपील फलंदाज बाद. सोमनाथ बॅक टू पॅव्हेलियन. बिग विकेट. समाप्ती 21 आमच्या आयोजक रवी गायकर यांचे हातमध्ये आणि सुद्धा राहुल पाटील येतोय. 2 समाप्तीनंतर 21 धावांवरती राहुल पाटील येतो मैदानात. 5व्या क्रमांकावरती 3 गडी बाद 21 अशी धावसंख्या दहिसर संघाची. दहिसर संघ उपविजेता संघ होता 2016चा सौदी चषकचा. 4थ्या क्रमांकाचा मानकरी ठरला होता बोरिवली संघ. विठू पाटील संघ नायक होते. अभिमन्यूला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक निवड झाली होती दहिसर संघाचा. उत्कृष्ट गोलंदाज स्वप्नील. पाटील संघाचा उत्कृष्ट गोलंदाज दहिसर संघाचा मिलिंद. मात्र मिलिंद बाद झालाय. सोमनाथ बाद होत आहे. मिलिंद या अगोदरच बाद झाले. उत्कृष्ट फलंदाज मिलिंद आहेत खेळपट्टीवर. चेंडू होतोय. क्षेत्र खाली येतोय. चेंडू फील्ड करण्यासाठी आपण बघतोय. चेंडू समोर आले होते दीपक फलंदाज. इकडे दुसऱ्या वाटते 22 एक धाव मिळते मिलिंदला. पाडेल तर सेकंड फलंदाज राहुल पाडेल येतोय. षटक मार्गस्थ असताना आपण बघतोय 22 दहिसर संघाची दीपक. राहुलने चेंडू भिरकावून दिलाय. झेल सुटतोय. चेंडू सीमा पलीकडे 6 धावांसाठी. बघा दीपक मध्ये चूक केली आहे. त्यांनी राहुल पाटील सारख्या खेळात जुदान दिलोय. धावसंख्या वाढते. धावसंख्या देते 28वा. गोलंदाज सचिव गोलंदाज दीपक राईट मोठी विकेट. स्वतः जोरात आल्याचा प्रयत्न. चेंडू धावतोय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक बीट होतोय. बॅकिंग साठी एक क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू फील्ड करतोय आणि चेंडू सीमा पार जातोय. पूर्णपणे दबाव निर्माण होतोय या बोरिवली संघावरती. क्षेत्ररक्षण होत नाहीये. बोरिवली संघावरती पूर्णपणे दबाव निर्माण केलाय. कारण राहुल पाटील सारख्या खेळाडूचा झेल सुटलाय. आणि राहुल पाटीलच्या नावावरती 6 चेंडूमध्ये 7 षटकार मारण्याचा विक्रम आहे या राहुल पाटीलच्या नावावरती. त्या राहुल पाटीलचा झेल सोडल्या मी म्हणले दीपकने. पूर्णपणे दबाव निर्माण झाला या बोरिवली संघावरती. दीपक यावेळेस मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न. बघा चेंडू बॅटच्या मध्ये बघा संपर्क होत नाहीये. धावसंख्या 32. 3 षटकांचा आपण बघतोय. ड्रिंक्स ऍक्टिव्ह सुद्धा मैदान दिलं की. यानंतर सामना असेल बघा तिसगाव विपक्ष देसाई ब. दोन्ही संघाने सज्ज राहायचे. देसाई वर्सेस तिसगाव. चेंडू कार्पेटच्या माध्यमातून चेंडू ट्रॅव्हल डीप नेशनल कव्हर रिझन करता. चेंडू सीमा पार 4 धावांसाठी. मी मगाशी सांगितलं राहुल पाटीलचा झेल सोडला या दीपकने आणि त्याची किंमत मोजावी लागते बोरिवली संघाला. राहुल पाटील असा फलंदाज आहे जो धावांचा वेग वाढू शकतो. मात्र ब्रॉम्पटनमध्ये चेंडू बघा
चेंडूची समाप्ती होते. 3 षटकांचा खेळ संपतोय. धावफलक धावा आहेत 36 दहिसर संघाच्या. 12च्या सरासरीने धावा फुटल्या त्या दहिसर संघाने. डायरेक्टचा बॉल जिंकला होता गोलिवली संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. याचा सामना असेल तिसरा विपक्ष देसाई. दोन्ही संघाच्या संघनायकाने सज्ज राहायचे. पहिल्या षटकात दीपकने 4 धावा केल्या. सरासरी होती 4ची. दुसरं षटक प्रेमने टाकलं. 17 धावा दिल्या. धावसंख्या होती 21. सरासरी होती 10.50. तिसरं षटक दीपकने टाकलं. 15 धावा दिल्या. धावसंख्या होती 36 आणि सरासरी होती 12. म्हणजे 12च्या सरासरीने 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा फुटल्या त्या 36 धावा. आमचे गुणलेखक बघा प्रसाद परब सर एक जबरदस्त समालोचक सुद्धा आहेत. तेवढेच चांगले गुणलेखक म्हणजे 4 भूमिकेत आपण बघतोय प्रसाद परब सर यांना. तर चौथं षटक घेतोय गोलंदाज विनायक. वैयक्तिक पहिलं व संघाचं चौथं षटक घेऊन येतोय विनायक. सेकंडला फलंदाज आपण बघतोय मिलिंद पाटील. या मित्रांनो लो फुलटा चेंडू होता. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. फलंदाज बाद. मिलिंद बॅक टू पॅव्हेलियन. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक झेल खाली आले होते. प्रेम कोणती चूक करत नाहीये. डोळे उघडा पहा डेंजर आहे हवा. दंगा करा जरा आता नामाजता. दुनिया झकास घे तुमचा उदास का आमच्यात या जरा आता ना लाजता. डोळे बघा प्रेम झेल खाली होते डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये आणि कोणती चूक करत नाहीये. फलंदाज मिलिंद पाटील बॅक टू पॅव्हेलियन. पहिलं यश संपादन केलंय गोलंदाज विनायकने. धावसंख्या ती 36. 4 गडी बाद 36 अशी धावसंख्या. मिलिंद मात्र बॅक टू पॅव्हेलियन जातोय. बघा राहुल पाटील सारखा खेळाडू अजूनही खेळपट्टीवर आहे. मिलिंद बाद होत आहे. 4 गडी बाद 36 अशी धावसंख्या दहिसर संघाची. चौथं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज विनायकचा वापर केला या गोलेली संघाने. मात्र राहुल पाटीलचा झेल सुटलाय. तो फलंदाज अजूनही खेळपट्टीवर स्ट्राईक एंडला. यावेळी माझा चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू ट्रबल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलेत लॉंग ऑफ रिजन मधनं. चांगलं क्षेत्ररक्षक आहेत विशाल. बघा विशाल चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. फक्त सिंगल धाव इथे मिळते. स्ट्राईक एंडला फलंदाज येतोय तो शरद. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या दहिसर संघाची 37 धावा. 4 गडी बाद 37. बघा या स्पर्धेचा विचार केला तर या स्पर्धेमध्ये विकेट टॉसला सुद्धा खूप महत्त्व आहे. जर सामना बरोबरी सुटला तर सर्वप्रथम विकेटचा विचार केला जाईल आणि विकेट बरोबर असतील तर टॉसचा विचार केला जाईल. विनायक सोयगाव एंडकडनं राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळी माझा चेंडू भिरकावून दिलाय. लॉंग ऑनच्या डोक्यावरनं 6 धावांसाठी. गुड शॉट. चिंता विसर माझ्या संदगा चिंगा बुंगा 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 बुंगा. बघा शरदने षटकारांनी खातं उघडलंय. नक्कीच आम्हाला आठवण करून दिली मी म्हणेन जितू शेलार यांची जे सातत्याने षटकारांनी नेहमी खातं उघडतात. शरदने सुद्धा षटकारांनी खातं उघडलंय. जर इंटरनॅशनलचा विचार केला तर रशीद लतीफ. यावेळी माझा चेंडू भिरकावून दिलाय. लॉंग ऑफच्या डोक्यावरना बॅक टू बॅक दुसरा षटकार शरदच्या बॅटमधला. दोन चेंडूमध्ये 2 षटकार मारल्यात. नक्कीच गोलंदाज विचार करत असतील की शरद भेटू नको परत.
कारण की 2 चेंडूमध्ये 2 षटकार मारलेत गोलंदाज विनायक. यावेळेस माझा चेंडू भिरकावून दिलाय. आता मात्र क्षेत्ररक्षक झेल खाली लॉंग ऑन रिजन मध्ये आणि दीपक कोणती चूक करत नाहीये. शरद बॅक टू पॅव्हलियन. माझ्याच माग किती लागशील गो. धावसंख्या ती 49. 5 गडी बाद. बघा अर्धा संघ मी म्हणेल बॅक टू पॅव्हलियन गेलाय दहिसर संघाचा. 2 वेळा आपण पहिली खराब क्षेत्ररक्षण झालं मी म्हणेल दीपककडनं. एक झेल सुटला राहुलचा. त्यानंतर एक चौकारही गेला. 2 वेळा आपण बघतो खराब क्षेत्ररक्षण झालंय गोलिवली संघाचं. नवीन फलंदाज मनोज येतोय नॉन स्ट्राईक एंडला. विनायक यावेळेस माझा चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू ट्रबल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय डीप स्क्वेअर लेग रिजन मधनं. बघा पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण मात्र फक्त सिंगल आणि 50 धावा इथे पूर्ण होत आहेत 4 षटकांच्या समाप्तीनंतर. बघा शेवटचा चेंडू होता त्यामुळे मी म्हणेन राहुलने 2 धावा घेतल्या नसतील कारण की राहुलमध्ये क्षमता आहे. षटकार चौकार मारू शकतो राहुल पाटील. षटक समाप्त होतोय 4 षटकांच्या समाप्तीनंतर. धावसंख्या ती 5 गडी बाद. 50 धावा दहिसर संघाच्या. बघा पहिल्या षटकाखेर 4चा सरासरी होती. दुसऱ्या षटकाखेर 10.50ची सरासरी होती. तिसऱ्या षटकाखेर 12ची सरासरी होती आणि चौथा षटकाखेर 12.50ची सरासरी राखली आहे दहिसर संघाने. 5 गडी बाद 50 अशी धावसंख्या आहे दहिसर संघाची. आणि शेवटचं षटक होते गोलंदाज भावेश. बघा शेवटच्या षटकामध्ये या भावेशचा वापर केला आहे मात्र स्ट्राईक एंडला फलंदाज राहुल पाटील. बघा राहुल पाटील मी मगाशीच वर्णन केलं चांगला फलंदाज आहे राहुल पाटील या दहिसर संघाचा. चला तिसगाव संघाचे संघनायक आणि देसाई संघाचे संघनायक त्वरित नाणेफेकीसाठी यायचे. तिसगाव संघाचे संघनायक आणि देसाई संघाचे संघनायक. यावेळेस मात्र राहुलने चेंडू भिरकावून दिलाय. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. प्रेम झेल काली. अजून एक झटका दहिसर संघाला. साई तुझी पालखी निघाली सुरली गावातली. बघा 1.25 गडी बाद होते. नवीन फलंदाज आकाश येतोय. 50 धावा धावपलकावरती आहेत. गोलंदाज भावेश पहिल्याच चेंडूवरती यश संपादन करतोय. मिलिंद सुद्धा बाद झाले. राहुल बाद होते कारण की मिलिंदने चांगली फलंदाजी केली होती मात्र मिलिंदही बाद होतोय. अप्रतिम कामगिरी केली होती 2016च्या स्वर्गीय रतन बासमती चषकमध्ये. मोठा गाव असो दहिसर असो पडले असो आणि गोलिवली संघ असो. किंवा आपण विचार केला प्रसाद सर तर ऑरेंज कॅप तानाजी वगे याच्या डोक्यावरती गोलिवली संघाचा फलंदाज. मात्र शेवटच्या मी विचार केला सेमीफायनलमध्ये लवकर बाद झाले तानाजी वगे त्यामुळे ती ऑरेंज कॅप निलेश म्हात्रेच्या डोक्यावरती गेली होती. गोलंदाजीसाठी सज्ज होते गोलंदाज भावेश. अप्रतिम कामगिरी केली होती मी म्हणेन 2016ला गोलिवली आणि दहिसर संघाने. तर त्या 2 बलाढ्य संघामध्ये पहिल्या फेरीतील पहिला सामना आजच्या दिवसात. स्ट्राईक फलंदाज आपण बघतोय मनोज. डावखुऱ्याचा फलंदाज स्ट्राईक एंडला फलंदाज मनोज. यावेळेस माझा फुलटा चेंडू होता. चेंडू फक्त भिरकावून दिलाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक येतोय डीप कव्हर रिजन मधनं. चेंडू उचलतोय फेकी करतोय. 2 धावा मिळत आहेत. क्षेत्ररक्षक होते मधू. चांगलं क्षेत्ररक्षक मी म्हणलं मधूचं मात्र 2 धावा इथे मिळत आहेत. ऑफ ड्राय केलं होतं. चेंडूला भिरकावून दिलं होतं. ऑफ ड्राईव्ह आपल्या बघा मिळतोय भावेश आजगाव एंडकडनं.
यावेळेस मात्र चेंडूला भिरकावून दिलाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय, 2 क्षेत्ररक्षकामध्ये टक्कर होते बघा आणि चेंडू सीमा पार 4 धावांसाठी. चार ने धावसंख्या वाढते. धावसंख्या ती 56. बघा चांगली फलंदाजी करतोय फलंदाज मनोज वैयक्तिक 6 धावांवरती घेतोय. संघाची धावसंख्या ती 56. 6 गडी बाद. सामना बरोबर सुटला तर सर्वदा आपण बघतो विकेटचा विचार करतो, त्यामुळे या स्पर्धेमध्ये विकेट आणि टॉसला सुद्धा खूप महत्व आहे. चला देसाई संघाची संघनायक या, जास्त उशीर नका करू. आणि तिसगाव संघाची संघनायक यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न. ऑप्शनच्या थोडासा बाहेर जाणार चेंडू. पंच जितू शेलार आम्हाला वाईटची खून करतायत. अव्वांतर एक धाव मिळते दहिसर संघाला. पहिला चेंडू स्ट्रेट टाकलाय या गोलेली संघाने. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या देती 57 धावा धावपलकावरती. शेवटचं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज भावेशचा वापर केला इथे गोलिवली संघाने. यावेळेस मात्र लोफुल्टा चेंडू कार्पेटच्या माध्यमातून घेऊन करतोय. चेंडू ट्रबल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. चेंडू उचलतोय, फेकी करतोय. फक्त सिंगल. चांगलं क्षेत्ररक्षण दीपकचं. ऑन द स्टंप फेकी गेली होती मी म्हणाल दीपकने. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या दहिसर संघाची 58 धावा धावपलकावरती या दहिसर संघाच्या. तिसगाव संघाचे संघाने किती आलेले आहेत. काशीनाथ स्वागत आहे आपलं. तर देसाई संघाचे संघ जास्त विलंब करू नका, लगेच नाणेफेकीसाठी यायचे. बघा कुमार जर आपले संघनायक आले असतील तर लगेच पाठवा नाणेफेकीसाठी, जास्त विलंब करू नका. 58 धावा आपण बघतोय धावपलकावरती. शेवटचं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज भावेशचा वापर केलाय गोलेली संघाने. या दरम्यान आमचे या स्पर्धेचे आयोजक विजयदादा म्हात्रे यांचे आगमन होतोय, जे सातत्याने चित्र आपण बघतोय गेले 4 दिवस आमच्या व्यासपीठावरती. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक बीट होतोय. थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक बीट होतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू सीमा पार 4 धावांसाठी. बजने दे धड़क धड़क ढोल ताश धड़क धड़क भंडारा चिड़क चिड़क मल्हारी खड़क धड़क भड़क झाली चटक मटक फटक झाली दुश्मन की धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या देती 62 धावा धावपल करते. शेवटचं षटक मार्गस्थ असताना अजूनही शेवटचा चेंडू. धावसंख्या ती 62. भावेश यावेळेस मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न. बघा चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाही. षटक समाप्त होतोय. पहिल्या 5 षटकामध्ये आपण बघतोय पहिल्या इनिंग मध्ये फलंदाजी करत असताना दहिसर संघाने 6 गडी बाद 62 धावा कुठल्या आहेत आणि 63 धावांचं लक्ष आहे या गोलेली संघासमोर येणाऱ्या 5 षटकांमध्ये. चला देसाई संघाचे संघनायक या लवकर, जास्त विलंब करू नका. तिसगाव संघाचे संघनायक इथे आलेले आहेत. डीजे आमचे मान्यवर गोलिवलीचे श्रीपद भोईर यांना विनंती होतो की आपण नाणेफेक करायची आहे. श्रीपद भोईर साहेब गोलिवली. देसाई ब विपक्ष तिसगाव. 2 संघामध्ये नाणेफेक केली जाते. श्रीपद भोईर एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहेत गोलिवलीचे, कारण जेव्हा जेव्हा आम्ही गोलिवली गावामध्ये स्पर्धा कव्हर करतो तेव्हा श्रीपद भोईर सातत्याने आमच्या बरोबर असतात व्यासपीठावरती. त्यांचं क्रिकेटवर सुद्धा खूप प्रेम आहे. 63 धावांचं लक्ष आहे येणाऱ्या 5 षटकांमध्ये. 6 गडी बाद 62 धाव कुठल्या आहेत दहिसर संघाने आणि 63 धावांचं मापकाचं आव्हान ठेवलं गोलेली संघासमोर. 2 चांगले संघ आपण बघतो मैदानात. एका बाजूला गोलेली संघ तर दुसऱ्या बाजूला दहिसर संघ. तिसगाव संघाने नाणेफेकी जिंकली आहे. पहिल्या सामन्यात गोलेली संघाने नाणेफेकी जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं ते दहिसर संघाला. राहुल पाटीलच्या संघाला स्वतः संघनायक आले होते राहुल, मात्र नाणेफेकीचा कॉल जिंकला होता गोलेली संघाने.
प्रथम फलंदाजी असताना 62 धावा कुठल्या आहेत आणि 63 धावांचं माप्पक असं आव्हान ठेवलं या गोलेली संघासमोर. चला गोलेली संघ जास्त विलंब करू नका, आपली सलामी जोडी लवकर पाडूया, कारण की आजच्या दिवसात आम्हाला तब्बल 11 सामने कव्हर करायचे आहेत. कालच्या दिवसात आपण बघतोय सुपर 8 मध्ये प्रवेश केलाय तो म्हणजे उसाटणे ब संघाने नारंज संघाने सुपर 8 मध्ये प्रवेश केलाय. पिसवली संघ मात्र तिसऱ्या फेरीत पराभूत झाला. पहिल्या दिवसाचा विचार केला तर मोठागाव संघाने 2 सामने जिंकलेत, वडवली ब संघाने 2 सामने जिंकलेत आणि बेतोडा ब संघाने 2 सामने जिंकलेत. चला गोलेली संघ आपली सलामी जोडी लवकर पाठवायची आहे, जास्त विलंब करू नका. तर सामना जेव्हा सुरू होईल याचं प्रत्यक्ष धावतरून ऐकूया आमचे सहकारी समालोचक आजच्या दिवसात प्रथमच कीर्ती वाघेला आहे ना. थैंक यू नितिन कालन सर. तो चलिए मुकाबले की शुरुआत होती हुई, तो शुरुआती दौर है. सूरज के बिना सुबह नहीं होती, चांद के बिना रात नहीं होती, बादल के बिना बरसात नहीं होती और जय बजरंग बोली बोलने के बिना दिन की शुरुआत नहीं होती. आज शनिवार का दिन है, तो बेहतरीन आगाज होता हुआ स्वर्गीय शिवाजी दादा शेलार उनकी याद में ये टूर्नामेंट का आयोजन होता हुआ आदरांजलि ट्रॉफी 2017 सकालपाड़ा स्पोर्ट क्लब डोंबिवली के माध्यम से आयोजित होता हुआ ये बेहतरीन टूर्नामेंट विशाल और दीपक की जोड़ी किस तरह से रंग लाती है. 63 रनों का पीछा करना है इस मुकाबले को जीतने के लिए. करो या मरो वाला मुकाबला है, लेकिन जीत की ओर दस्तक देनी होगी. ये दोनों की जोड़ी इस समय मैदान में उतर चुकी है और गेंदबाजी का मोर्चा संभाला है महेंद्र भोईर. लेफ्ट हैंड गेंदबाज है. 63 रनों की चुनौती है, आर पार की लड़ाई लड़नी होगी. कहते हैं ना, लहरों से डरकर कश्तियां पार नहीं होती, लहरों से डरकर कश्तियां पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. चलिए दोस्तों देखते हैं पहली गेंद. फिर एक बार बेहतरीन शॉट कवर में खेला था, 1 रन लेके पूरा किया. तेजी के साथ दिखाया, चपलता दिखाई, बाज की नजर और चीते की दौड़, दौड़ते हुए दोनों ही खिलाड़ी. शुरुआत होता हुआ 1 रन से विशाल. लाजवाब बल्ले, राइट हैंड लेफ्ट हैंड कॉम्बिनेशन देखने को मिलता हुआ. थोड़ी सी फील्ड में तब्दीली, पावर प्ले का ओवर चलता हुआ. ग्लोबल टेनिस क्रिकेट पर आप लाइव देख सकते हैं यूट्यूब पर. जलपेश बोहिर और महेश वहले, ये दोनों ही मान्यवर के माध्यम से आप देख सकते हैं यूट्यूब पर. घर बैठे भी ये मिस मैच का मजा ले सकते हैं. बेहतरीन सा वेन्यू देखने को मिलता हुआ. इस बीच अगली गेंद और इस बार ऑफ स्टंप से ज्यादा बाहर एक अतिरिक्त रन की भरमार होती हुई. बिना मेहनत के रन मिलते हैं तो ये स्वीकार हो गए इस समय गोलवली को, क्योंकि रनों की सख्त जरूरत है. 63 रन बनाने हैं मुकाबला जीतने के लिए. पूरी ताकत झोंकनी होगी और सामने वाले को झुकाना भी होगा. फिर एक बार अच्छी गेंद थी. इस बार पिटारे में से ब्रह्मास्त्र निकाला, यॉर्कर लेंथ की गेंद. और जितने भी आपके पास अस्त्र शस्त्र है आज निकालने होंगे, दिखाने होंगे. अपना जौहर दिखाना होगा, जलवा दिखाना होगा, कंधों का जोर दिखाना होगा और बल्लेबाजों को बाहुबली प्रदर्शन करना होगा. इस बीच थोड़ी सी शॉर्ट आर्म गेंद थी, पुल करना चाहते थे लेकिन बैट और बॉल का कोई संपर्क नहीं हुआ. मिलन होता तो क्या गीत बनता, मिले सुर मेरा तुम्हारा. महेश फिर एक बार. इस बार खेला था स्क्वायर लेग पर और मिड विकेट से फील्डर आए, सर्कल के अंदर से 1 रन पूरा किया. गेंद को उठाया, थ्रो किया, तब तक अपना छोर बदला. स्ट्राइक को रोटेट करना जरूरी है, रनों का पीछा करना है. 63 बड़ा अंबार लगाया था, देखा कि 2 विकेट पहले ही गिर गए थे दैसर के 0 के निजी स्कोर पर. उसके बाद पारी को संभाला, सवारा, सजाया. कहता है ना, मुझे सजना है, मुझे सजना के लिए, लेकिन आपको सजना है रनों के लिए. फिर एक बार बेहतरीन शॉट. इस बार खेला कवर की दिशा में, बेहतरीन शॉट देखने को मिला. टाइमिंग के साथ खेला हुआ शॉट. इस बीच 2 रन पूरे किए. लाजवाब टाइमिंग. एक तो फुटवर्क आपके पास होना चाहिए, टाइमिंग होनी चाहिए और एक टेम्परामेंट. ये 3 चीजें अगर बल्लेबाजों के पास हो ना तो आपको कोई मात नहीं दे सकता.
ये खासियत है बल्लेबाजों की। और गेंदबाजी को अनुशासन से गेंदबाजी करनी होगी, विकेट टू विकेट को पकड़ के चलना होगा, डोंबिवली एक्सप्रेस की तरह। फिर एक बार पुल किया था, इस बार स्क्वायर लेग के फील्डर के पास से गेंद जाती हुई, 1 रन पूरा किया तेजी के साथ। दूसरा रन की कोशिश है, यहां पर देखना होगा, दूसरा रन भी पूरा किया। लाजवाब रनिंग बिटवीन द विकेट्स, कोई मौका नहीं दिया। देखा कि थोड़ी सी फील्डिंग में मिस फील्डिंग हो रही है, 1 को 2 में कन्वर्ट किया और पारी का पहला ओवर खत्म होता हुआ। इस पहले ओवर की समाप्ति के बाद स्कोर होता हुआ 6 रन बिना कोई नुकसान के। एक अच्छी शुरुआत होती हुई गोलवली की। 63 रनों का पीछा करना है इस समय। 7 रन बन चुके हैं, थोड़ी सी गलती हुई है। 7 का रन रेट है इस समय, 7 without loss. This is a good opening stand here at the moment. Golavali need 63 run, get to win this contest. Everything is possible here because cricket is a very funny game. बेहतरीन मुकाबला होता हुआ, हार या पार की लड़ाई लड़नी होगी। अजय आए हैं, क्या अजय होगे, क्या विकेट लेंगे, सब कुछ देखने के लिए हम भी बेकरार है और आप भी बेकरार है। तो देखते रहिए, कहीं जाइएगा नहीं। स्वर्गीय शिवाजी दादा शेलार, उनकी याद में ये टूर्नामेंट का आगाज होता हुआ सकालपाड़ा स्पोर्ट क्लब आयोजित ये मुकाबला होता हुआ बढ़िया सब वेन्यू देखने को मिलता हुआ। बॉलर है अजय, दीपक के लिए इस बार बेहतरीन शॉट खेला, इसे लॉन्ग ऑफ की दिशा में, 1 रन पूरा किया दीपक ने। और थोड़ी सी मिस फील्डिंग हुई जरूर, लेकिन थ्रो काफी तेज था, 1 रन मिलता हुआ। थोड़ी सी रनों की गति को बढ़ाना होगा, एक्सीलेटर पर पाव रखना होगा। कहते हैं ना दिल्ली दूर है तो राजधानी में बैठोगे, अगर गाड़ी पे पैरों पर एक्सीलेटर पर पाव रखोगे तो तब जाके गाड़ी कहीं बढ़ेगी। इक्का दुक्का से काम नहीं चलेगा, चौके छक्के भी झड़ने होंगे बीच बीच में। 8 रन बन चुके हैं। फिर एक बार बेहतरीन शॉट, इस बार हवा में गेंद जरूर थी लॉन्ग ऑन के फील्डर के पास, लेकिन एक ही रन से संतुष्ट रहना पड़ेगा। क्या एक्यूरेट थ्रो ऑन द स्टंप देखने को मिला, लाजवाब। कहते हैं ना कंधों में जान होनी चाहिए, अगर कंधों में जान है तो आप सब कुछ कर सकते हो। इस पीछे 1 रन मिला, स्कोर बढ़ता हुआ 9। फिर एक बार बाउंसर था, 1 नो का इशारा। और चलिए मेला लगा है तो फ्री हिट मिलेगी ही, चलिए लूट ही लीजिए। अब गांव में मेला लगता है तो क्या खरीदते आप, यहां पर तो आप केवल रन ही खरीद सकते हो, कुछ दूसरा खरीदने जैसा है ही नहीं। फ्री हिट है, बेहतरीन शॉट, लेग स्टंप पर गेंद और कलाइयों के सहारे मोड़ा स्क्वायर लेग पर, डी स्क्वायर लेग का दूसरा रन तेजी के साथ आते हुए देखना होगा, करीबी मामला, लेकिन थ्रो एक्यूरेट होता तो शायद रनआउट के रूप में विकेट भी मिल सकता है। लेकिन कहते हैं ना जो नसीब में लिखा है और नसीब के अधिक आपको कुछ नहीं मिलेगा, वही देखने को मिलता हुआ। 2 रन हासिल होते हुए स्कोर बढ़ता हुआ 12। फिर एक बार बड़ा शॉट खेलने की कोशिश, अच्छी गेंद थी, इस बार ओवर थ्रो होता हुआ, लेकिन कोई खतरा नहीं, बैकिंग कर रहे थे। बीट करती हुई गेंद छकाती हुई निकल गई अजय की ये गेंद दीपक को, दीपक है नाम उनका, दीपक यानी कि दिया, दिया को जलाना होगा, अंगार यानी कि आग लगानी होगी रनों से। फिर एक बार पुल किया, इस बार गैप में खेला हुआ शॉट, मिड विकेट से फील्डर आया, स्क्वायर लेग से फील्डर आया, 2 रन पूरे किए दीपक ने और ओवर थ्रो होता हुआ
लेकिन पीछे बैकिंग जरूर थी। 2 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 14 रन बन चुके हैं। एक गेंद अभी भी शेष है अजय की, और दीपक बल्ले की धार को दिखाते हुए कि भाई क्षमता है, हम किसी से कम नहीं। तो देखते हैं, देखिए जरा किसमें है कितना दम। जी हाँ, पहले देखा जाए तो पहले बल्लेबाजी करते हुए देसर की पारी में 2 चौके लगे थे, और इस बार फुल टॉस दे दिया, बैरर चेक था, 1 बाउंस, स्क्वायर लेग के फील्डर के हाथों दूसरा रन भी पूरा किया। दीपक ने देखना होगा करीबी मामला, और ये रन आउट होते हुए दीपक कैलासवासी नामदेव चंदू भोईर यांच्या स्मरणार्थ श्री विरुचन नामदेव भोईर यांच्याकडून दैसर संघ अंतिम फेरीत प्रवेश केला तर 5,000 रुपयाचा पारितोषिक देण्यात येणार आहे, याची त्यांनी नोंद घ्यायची आहे। 5,000 रुपये पैसों की भरमार है, और नए नोट भी मार्केट में आ चुके हैं, तो क्या बात है। प्रेम पाटिल नाम है उनका, प्रेम, और क्रिकेट से करते हैं प्यार, इसीलिए उनको कहते हैं प्रेम पाटिल। महेंद्र, और ऑफ स्टंप के बाहर देखना होगा, अंपायर का इशारा वाइड का आता हुआ। अंतर्राष्ट्रीय क्रिकेट का 25वें क्रमांक का ये नियम है, लेग या ऑफ से बाहर गेंद जाए तो एक अतिरिक्त रन मिलता है आपको। तो वही देखने को मिला आपको कि 1 रन बिना मेहनत का मिला है। स्कोर बढ़ता हुआ 16। फिर एक बार, और इस बार अच्छी गेंद थी, और रनआउट के रूप में सफलता मिलेगी जरूर। बैल गिल्लियां उड़ती हुई, जरूरत है इस समय रनों की, और दूसरे विकेट रनआउट के रूप में मिलता हुआ, दूसरे विकेट का पतन होता हुआ। इस समय पहला विकेट गिरा जब 15 था, और दूसरा 16। फॉलो ऑफ विकेट ब्रॉट टू यू बाय सकालपाड़ा स्पोर्ट क्लब डोंबिवली। थैंक यू डीजे, शुक्रिया, हमारे साथ बने रहिए। ऑनर है डीजे के ओम साई डीजे साउंड सर्विस यशवंत शेलार, मैन फ्रॉम द मैजिक मोमेंट। और दैट्स अ ग्रेट शॉट, ब्यूटीफुल शॉट। हवा में गेंद थी, लेकिन गेंद को रोक नहीं पाएंगे, गेंद सीमा रेखा बाहर, चौका, लाजवाब शॉट। अगर 3 गेंदों पर 3 सिक्स मारते हैं तो सचिन केनी की तरफ से 501 रुपए दिए जाएंगे। चलिए भाई, और एक इनाम आ चुका है 501 3 सिक्सर पे। चलिए, ये चैलेंज है आपको। कहते हैं ना, लालच बुरी बला है। अगर लालच में जाओगे तो फंस जाओगे। आपको लालच तो हर बार मिलेगी, लेकिन लालच का फल बुरा है। तिसगांव ने टॉस जीता है और फील्डिंग करने का निर्णय। इस बीच अगली गेंद, और ऐसा ग्रेट शॉट, हवा में गेंद, और ये कैच छूटा। आयुष्मान भाऊ का आशीर्वाद मिला। राहुल कहते हैं ना, जाको रख के साइयां मार सके ना कोई। अगर किस्मत आज साथ है, घर से लक साथ लेके आए हो, तो राहुल भी कुछ नहीं कर सकता। और राहुल के हाथ में एक आसान सा गुलाब जामुन था, वो खा नहीं सके। चलिए 21 रन
बन चुके हैं। रनों की गति को बढ़ाना होगा, 63 रन बनाने हैं इस मुकाबले को जीतने के लिए। कमर कसनी होगी और जीत की दहलीज पर दस्तक देनी है तो आर पार की लड़ाई तो करनी पड़ेगी, संघर्ष करना पड़ेगा, मेहनत करनी पड़ेगी। इस बार अच्छी गेंद थी महेंद्र की, ऑफ स्टंप के बाहर कट करने का प्रयत्न कर रहे थे, बीट करती हुई गेंद छकाती हुई निकल गई विकेट कीपर के हाथों में। अच्छी गेंदबाजी, गुड लेंथ और फुलर लेंथ, ये दोनों चीजों पर ध्यान देना होगा और यहां पर गेंदबाजी करनी होगी। ऑफ स्टंप के इर्द गिर्द इन स्विंग आउट स्विंग ये करना होगा। अच्छी गेंद थी इस बार, फुल टॉस पे लिया, बेहतरीन शॉट खेला इसे लॉन्ग ऑफ पर, 1 रन पूरा किया। 1 ही रन से संतुष्ट रहना पड़ेगा। अब वहां पर राहुल आए थे कि देखा कि मेरी किस्मत में कैच नहीं था लेकिन रन में बचाने की प्रयत्न करूंगा और वो ही काम किया उन्होंने, भले ही कैच छूटा है। स्कोर 22 हो चुका है। पारी का तीसरा ओवर इस समय जारी है। और इस बार हवा में गेंदे, फील्डर आते हुए मिड विकेट से लॉन्ग ऑन से और पहले टप्पे पर उनके पास गिरी, 2 रन पूरे किए। अगर आप कैच ले रहे हैं तो कॉल देना इससे जरूरी होता है। इस समय कैच और 3 ओवर की समाप्ति के बाद ड्रिंक्स इंटरवल और स्कोर बता दें हम आपको। 3 ओवर की समाप्ति के बाद स्कोर है 24 रन 2 विकेट के नुकसान पर गोलवाली। इस समय पारी के 3 ओवर खत्म हो चुके थे। पहले ओवर में देखा कि रन रेट 7 का था, उसके बाद 7.5 रन रेट और अब हमारे स्पर्धा प्रभ सर बता रहे हैं कि इस ओवर से कितने रन आए और क्या रन रेट चलता हुआ। तो छोटा सा ब्रेक लेते हैं, ब्रेक के उस पार देखेंगे चौथे ओवर की शुरुआत। सचिन केने यहाँ पर मंच पे आए, उनका भी हार्दिक हार्दिक स्वागत है। मोस्ट वेलकम सर। एवरी पीपल्स, हर दर्शक, सभी क्रिकेट टीमों का और सभी मान्यवरों का हार्दिक हार्दिक स्वागत है हमारे सकलपाड़ा स्पोर्ट क्लब की ओर से। 12 गेंदे और 39 रन, 12 चेंडू आणि 39 धावा। आकाश, राहुल माफ करा, पहली गेंद और ये पटकी हुई गेंद थी, विकेट के पीछे जाते हुए 3 खिलाड़ी उसके पीछे और इस बीच 2 रन आसानी के साथ पूरे किए और ये तीसरा रन भी चुरा लिया। थोड़ी सी मिसअंडरस्टैंडिंग हुई कीपर से, गेंद जहां बैकिंग कर रहे थे और सर खुजाते हुए कि गलती कहां हो गई। अगर गेंद छूटी तो कहते ना चुकीला माफी नहीं, दगड़ी चाल आया था तो देखी तो होगी आपने जरूर। तो गलती के लिए हर एक सजा मिलेगी, जरूर मिलेगी और बराबर मिलेगी। स्कोर बढ़ता हुआ इस समय 27। फिर एक बार बड़ा शॉट खेलने की कोशिश देखना होगा। 1 रन मिलता हुआ, इस 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 28 रन बन चुके हैं। 28 एट द बोर्ड। 2 विकेट के नुकसान पर 63 रनों की चुनौती है। राहुल फिर एक बार और इस बार बेहतरीन और ये शॉर्ट स्क्वेयर लेग पर, वाइड लेग पर कैच दे बैठे और इसी के साथ एक और विकेट का पतन होता हुआ। आई पाण्यामध्ये आई पाहिला तरी तिला दंडी
और प्रवीण परब, प्रसाद परब के छोटे भाई का आगमन होता हुआ। सर जी आइए, आपका स्वागत है हमारे कमेंट्री बॉक्स में। आइए हुजूर और पधारिए हुजूर। अमित आए हैं, नाम उनका अमित है, अमित गायकर। और इस बार पुल करने का प्रयत्न, लेकिन विकेट के पीछे चौकन ने बास की नजर रखते हैं विकेट कीपर। कहते ना नजर हटी तो दुर्घटना घटी, लेकिन यहां पर दुर्घटना हुई नहीं, नजर हटी नहीं। और इस बार अच्छी गेंद, बेहतरीन गेंद राहुल की और लाजवाब गेंदबाजी। पहले ओवर में आया था 7 रन, दूसरी ओवर में 8 रन, तीसरी ओवर में 9 रन और चौथा ओवर प्रगति पर है। काफी कमर कसनी होगी इस समय। इस बार अच्छी गेंद थी और अपील होती हुई बाहरी किनारा और बल्लेबाज आउट होते हुए अपनी स्पोर्ट्समैनशिप दिखाई। अंपायर का निर्णय की राह भी नहीं देखी उन्होंने और आउट हुए। Max, 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 Max. इसमें कितना है दम, जम के रखना कदम मेरे साथिया। लगा कि देखे जरा किसमें है कितना दम। तो अब ये दम की बात आई है तो कह ही देता हूं कि अब दैसर के पास वो दम उन्होंने दिखा दिया है गोलवली को कि भाई हम किसी से कम नहीं है। आकाश है बॉलर, फिर एक बार बेहतरीन शॉट, मिड विकेट पर खेला हुआ शॉट। थोड़ी सी गलती हुई जरूर, लेकिन एक ही रन से संतुष्ट रहना पड़ेगा। अब कोई जल्दबाजी नहीं हो रही इस समय दैसर के पास से। आकाश आए हैं, नाम उनका आकाश है और ऊपर भी आकाश है और नीचे भी आकाश है और सभी जगह आकाश ही आकाश है और पीछे भी आकाश है। और इस बार अच्छी गेंद और इंडिया गेट पे से निकल गई, विकेट कीपर के नीचे से, गेट ऑफ इंडिया की तरह निकलती हुई गेंदें। चलिए कोई नुकसानदायक नहीं है, लेकिन फील्डिंग को सुधारना होगा। फील्डिंग का जो स्तर है ये एकदम एक्यूरेट होना चाहिए, स्टैंडर्ड जिसको कहते हैं। फिर एक बार, इस बार कोई मौका नहीं। आओ ना देखा ताव, दिखा दिया आटे डाल का भाव। अब बहुत देर कर दी भाई आपने आटे डाल का भाव दिखाने में। और थैंक यू डीजे। और 2 6 लगा दे दो सचिन केनी की तरफ से 501 रुपए दिए जाएंगे। भाई ये तो सुनी होगा आपने, 1 6 आप मार चुके हैं तो 2 अभी और मारने हैं, तो 501 आपकी जेब में। सचिन केनी सर 1000 रुपए हो चाहिए। चलिए 1000 रुपए बढ़ गए। फिर एक बार बेहतरीन गेंद थी ये, इस बार ऑफ स्टंप के इर्द गिर्द हवा में बल्ला चलता हुआ, बैट और बॉल का कोई संपर्क नहीं, मिलन होना जरूरी है। कहते हैं ना मुझे मिलना है गेंद को और प्रॉपर मिडलेट करना है बैट पर गेंद को। फिर एक बार, इस बार ऑफ स्टंप से ज्यादा बार तेज गति। कहते हैं ना दिशा और दशा ये सीधा रखना होगा, अगर यहां से भटकोगे तो खामियाजा भुगतोगे। सीधा रखना है लाइन को।
इसी के साथ विनोद पाटिल हमारे कमेंटेटर हमारे कमेंट्री बॉक्स में जुड़ चुके हैं। वेलकम सर। फिर एक बार ये गेंद बाउंसर थी, 1 बाउंस पर ओवर कर सकते हो आप। अगर दूसरी की वॉन किया गया है तो दूसरी की उसके बाद टाटा एंड गुड बाय। आकाश नो बॉल दिया जाएगा। बेहतरीन, और ये ओवर की समाप्ति और इसी के साथ मैच जीतते हुए दहीसर। कॉन्ग्रेचुलेशन, वेरी हार्ड लक एंड वेरी टफ लक बाय गोलवली। 26 रनों से इस मुकाबले को जीता है दहीसर ने। चलिए अगली आवाज सुनने के लिए तैयार हो जाइए। हमारे कमेंट्री बॉक्स में जुड़ चुके हैं विनोद पाटिल सर। ही हैविंग द इन कमेंट्री इन मराठी। वेलकम सर।